नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला कच्ची दाबेली दाखवणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य हा दाबेलीचा मसाला आहे। 4-5 सुक्या मिरच्या, 4-5 लवंग, 4-5 काळी मिरी, बडीशेप घेतले 1 चमचा, स्टार फूल, दालचिनी, धने 1 चमचा, शेव घेतले, टोमॅटो 1 बाउल, कांदा 1 बाउल, डाळिंब सोलून घेतले 1 बाउल, चाट मसाला 1 चमचा, साखर, ही पुदिनाची चटणी, शेंगदाणे बटरमध्ये भाजून थोडासा तिखट मसाला, मीठ टाकून घेतले तळून, आणि 2 बटाटे उकडवून साल काढून घेतले, बटर घेतलाय आणि चिंचेची चटणी तयार करायला घेतले। आता पहिल्यांदा आपण सुके मसाले, त्याच्यामध्ये चाट मसाला, साखर टाकून मिक्सरला लावून घेऊया पावडर करून। आता आपण दाबेलीची भाजी तयार करून घेऊया। तेल गरम करत ठेवलाय। आता आपण याच्यामध्ये दाबेलीचा मसाला तयार करून घेतलाय, मिक्सरला लावून तो टाकूया। चांगला तेलामध्ये भाजून घेऊया। तर थोडा कांदा टाकूया, थोडा टोमॅटो टाकूया, थोडं बटर टाकूया त्याच्यामध्ये, चांगलं भाजून घ्यायचं। थोडंसं पाणी टाकायचं, शिजून घेऊया थोडं। चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण। बघू शकता कलर पण छान आलाय। आता हा बटाटा उकडवून मॅश करून घेतला, तो टाकला याच्यामध्ये। बटाटा टाकून याच्यात मॅश करून घेतलाय, तुम्ही बघू शकता कलर वगैरे छान आलाय। आपण थोडं मीठ टाकून घेऊया। चाट मसाला टाकलेला आहे त्याच्यामुळे मीठ थोडं कमी टाकायचं। कोथिंबीर टाकूया, बघू शकता तुम्ही छान कलर आलाय। आपली दाबेलीची भाजी तयार आहे। त्याच्यावरती बारीक शेव टाकून घेऊया आपण। तुमच्या आवडीनुसार टाका, जास्त कमी, पण दाबेलीवरती शेव वगैरे जरा जास्तच पाहिजे। हे शेंगदाणे आहेत ते टाकते, डाळिंब आहेत सोलून घेतलेले, थोडा कांदा टाकते, थोडी कोथिंबीर टाकते, त्याच्यावरती खोबरं टाकलं तरी पण चालेल तुम्ही। आता आपण दाबेली तयार करायला घेऊया। मी दाबेलीसाठी पाव कापून घेतलाय, हा साधा पाव आहे। आता आपण याची दाबेली बनवूया। तिखट चटणी लावूया थोडी, पुदिनाची चटणी आहे तर गोड चटणी टाकूया। आता मसाला टाकूया आपण याच्यामध्ये। थोडा मसाला व्यवस्थित चांगला भरपूर टाकायचा। त्याच्यावर थोडीशी शेव टाकूया आपण। बघू शकता तुम्ही।
चटणी लावूया. गोड चटणी लावूया आपण. मला आवडेल तसं तुम्ही टाका, जास्त कमी. काही आपण भाजी टाकूया बनवलेले. शेव टाकून घेऊ आपण. हे पॅनवर बटर टाकून व्यवस्थित चारी बाजून भाजून घेऊया, थोडी कडक, म्हणजे छान होईल आपली दाबेली तयार. तुम्ही बघू शकता आपली दाबेली तयार आहे.